एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी समाज माध्यमातून जनतेशी संवाद साधलेला होता आणि त्यावेळेला नाईट कर्फ्यूची काही गरज असेल असं वाटत नाही असं सांगितलेलं होतं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी महापालिका आयुक्तांनी नाईट कर्फ्यूची घोषणा केली. पण कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर या नाईट कर्फ्यूवरती आता विरोधकांनी तोंडसूक घ्यायला सुरुवात केलेली आहे. कोरोना फक्त रात्रीच फिरतो का असा प्रश्न विचारत सरकारची खिल्ली उडवणं सुरू झालंय. त्यामुळे सध्या लागू असलेल्या या नाईट कर्फ्यूची खरंच गरज आहे का, किंवा तो नाईट कर्फ्यू पुरेसा आहे का, हे दोन्ही प्रश्न तितकेच महत्त्वाचे आहेत. याच विषयी आज आपण माझा विशेषमध्ये चर्चा करतोय. आपण मान्यवरांची ओळख करून घेणारच आहोत. तत्पूर्वी हा विषय नेमका काय आहे आपण या सविस्तर रिपोर्टमधून समजावून घेऊया. लंडनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आणि सगळीकडे धावाधाव सुरू झाली. आणि व्हायलाही हवी, कारण गेल्या वर्षभरात कोरोनानं आपल्यापासून खूप काही हिरावलंय. त्यामुळे सावधगिरी कधीही योग्यच, पण सावधगिरी बाळगताना ती फक्त अर्धवट असेल तर काय कामाची, हे कुठल्याही शहाण्याला कळेल. पण राज्य सरकारला त्याचा बोध होतोय की नाही हा प्रश्न आहे. याचं कारण ठाकरे सरकारचा नाईट कर्फ्यूचा आदेश. काही दिवसांपूर्वी नववर्ष आणि ख्रिसमससाठी सरकार गाईडलाईन आणायच्या तयारीत असल्याची चर्चा होती. पण गाईडलाईन्स न येता आला नाईट कर्फ्यू. या नाईट कर्फ्यूच्या आडून सरकार नववर्ष आणि नाताळच्या पार्ट्यांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतंय का, असाही प्रश्न आता विचारला जातोय. आणि जर असं असेल तर सरकारनं अशा पार्ट्यांवर थेट बंदी का आणली नाही? नाईट कर्फ्यू आणणं हे सरकारचं कातडी बचाव धोरण आहे का, असा सूरही आता उमटायला लागलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी पूर्ण थांबलेला नाही. सणावाराला होणारी गर्दी म्हणजेच मास स्प्रेडर आणि ख्रिसमस नववर्ष यासाठी रस्त्यावरची गर्दी अटळ आहे. जर सरकारनं घोषित केलेला कर्फ्यू फक्त रात्रीच असेल तर दिवसभरातली गर्दी रोखण्यासाठी सरकारचा ॲक्शन प्लॅन काय? या नाईट कर्फ्यूनं सरकार काय साधणार? की कोरोना फक्त रात्रीच फिरतो अशी सरकारची समजूत आहे? याच सगळ्या अनुत्तरित प्रश्नांचा उहापोह आपल्या आजच्या माझा विशेषमध्ये करायचा आहे. आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत मनसेचे नेते संदीप देशपांडे, त्याचबरोबर आहार संघटनेचे नितीन पवार सुद्धा स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपले राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आपल्यासोबत आहेत. भाजपचे केशव उपाध्ये चर्चेत सहभागी होत आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण चर्चेला सुरुवात करूया. मी सुरुवातीला जाईन राजू वाघमारे यांच्याकडे. वाघमारेजी, नाईट कर्फ्यू सरकारने आणलेला आहे. सरकारचा हेतू कदाचित चांगला असावा, मात्र हे पुरेसं वाटतंय का, ह्याच्यावरती आता प्रश्न उपस्थित व्हायला लागलेले आहेत. नाही नम्रताजी, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि आपण आपल्या चॅनलनी हा प्रश्न उपस्थित केलात आणि हा मुद्दा जो आपण घेतला त्याबद्दल सर्वप्रथम एबीपी माझाचे मी आभार मानतो. कारण या आजकालच्या दिवसामध्ये बाहेर आपण बघतोय UK मध्ये नवीन करोनाची स्ट्रेन आलेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण बाकीच्या देशाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात आणि मुंबईत करोनाचे ऋण अजून आढळण्याचं प्रमाण त्याच पद्धतीने सुरू आहे. कमी झालेलं आहे पण प्रमाण आहे. आणि या धर्तीवर सरकारचा जो हा निर्णय आहे नाईट कर्फ्यूचा, कारण ख्रिसमस आणि न्यू इयर याच्यामध्ये रात्रीच्या पार्ट्या किंवा न्यू इयर रात्री 12 नंतर साजरं केलं जातं. लोक रस्त्यावर येतात, फटाके फोडतात, मरीन लाईन्स, गेट ऑफ इंडिया किंवा इतर ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर जातात, पार्ट्या अरेंज केल्या जातात आणि या सगळ्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. आणि म्हणून सरकारने नाईट कर्फ्यू जो टाकलेला आहे तो या महाराष्ट्रातील आणि मुंबईतील जनतेच्या सुरक्षिततेसाठी सरकारने उचललेलं एक सुरक्षित पाऊल आहे. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. मला संदीप देशपांडेंकडे जायचंच आहे, मात्र तुमच्या या मताशी आहार संघटनेचे नितीन पवार सहमत आहेत का आपण बघूया. नितीन पवारजी, पटतंय तुम्हाला हे? साहेबांचं मत पटतंय, परंतु कसं आहे मॅडम की प्रदीर्घ कालावधीनंतर आमचे रेस्टॉरंट उघडले, त्यानंतर 100%पैकी 30% तर बंदच आहेत अजूनही. आणि आता जर पुढे व्यवसायाची संधी हळूहळू येते, कारण लोक घाबरलेले होते, रेस्टॉरंटमध्ये येणं टाळायचे, यायचे नाही. आता लोकांमध्ये विश्वास येतो, येत आहेत. अशा वेळी तर आम्हाला हे नूतन वर्षाची संध्याकाळ आणि जे नाताळचा सण आहे यावेळी जर परवानगी मिळाली असती तर आमच्या उद्योगाला पाठवायला लावलं असतं. आणि
लोक जे कामावरनं घरी निघतात जे 7-7:30च्या सुमारास हो. ते 8-9:30 वाजता 10 वाजता पोहोचतात, तेच तुम्ही 11 वाजता बंद करायचं आहे. मग ते सेलिब्रेशन कसं होणार आणि काय होणार हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. संदीप देशपांडे. नाही, मुळात असं आहे की आता आमच्या वाघमारे साहेबांनी सांगितलं की रात्रीच्या पार्ट्या होतात, त्याच्यामुळे कोरोना प्रसार पावतो. मग दिवसा बसमध्ये गर्दी असते, त्याच्यातनं कोरोना प्रसार पावत नाही का फक्त पार्टीला गेलं तरच कोरोना पसरतो. परवा महालक्ष्मी रेसकोर्सला सन्माननीय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक मोठी जंगी पार्टी झाली. त्याच्यामध्ये अनेक सेलिब्रिटी आलेले, अदानी अंबानी सकट सगळे लोक आलेले. तिथे कोरोना पसरला नाही. परवा मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मंत्र्यांना एक मोठी जंगी पार्टी दिली, तिथे कोरोना पसरला नाही. फक्त कोरोना डॅम्बिस आहे नम्रता, एक नंबर. हा सामान्य माणसाची असेल तिकडेच पोहोचतो, सेलिब्रिटींच्या इथे पोहोचत नाही कोरोना. मुळात विषय असा आहे की गेल्या वर्षभरामध्ये आर्थिक व्यवस्था अतिशय गायगुतीला आलेली आहे. लोकांकडे पैसे नाहीत, म्हणजे लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्यांचे उद्योगधंदे बंद झालेले आहेत. आणि सरकारने काय त्यांना दिलासा दिलाय, तर त्या ज्या शाळेच्या फीज आहेत त्याच्याबद्दल जो GR काढणार होते की फी कमी करायचा, तो GR काढला नाही. इलेक्ट्रिसिटी बिलची वाढीव बिलं रोज लोकांना पाठवत आहेत. प्रॉपर्टी टॅक्स माफ केलेला होता छोट्या घरांसाठी, त्या प्रॉपर्टी टॅक्ससाठी परत खिशात हात घालायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे उद्योगधंदे नाहीत, व्यापार नाहीत, वरती तुम्ही करावर कर घेणार. यांचा जो रेस्टॉरंटमध्ये 10 माणसं बसली तरी खर्च तेवढाच आणि 100 माणसं बसली तरी खर्च तेवढाच, बरोबर की नाही? या सगळ्या आर्थिक विवंचनेमध्ये माणूस असताना तुम्ही मुद्दाम सारखी जी कोरोनाची भीती दाखवताय, याच्यामध्ये मला इव्हन ज्या ब्रिटनमधनं आपण म्हणतो की आता कोरोनाचं म्युटेशन हे होत राहणार आहे. आज पहिल्यांदा झालं, उद्या अजून दुसऱ्यांदा होईल, अजून तिसऱ्यांदा होईल. मग आपण आयुष्यभर लॉकडाऊन आणि कर्फ्यू मध्ये राहणार आहोत. आणि आता आणखीन असे रिपोर्ट्स आहेत की कोरोनाचं जे म्युटेशन ब्रिटनमध्ये झालं ते कदाचित सप्टेंबर पासून म्युटेट व्हायला सुरुवात झाली. मला तेच म्हणायचं, म्युटेशन हा प्रोसेस आहे व्हायरसचा होणारा, त्याला तुम्ही थांबवू शकत नाही. पण तुम्ही मग सातत्याने लॉकडाऊन आणि हे करत राहणार आहात का? मग लोकांच्या आर्थिक गोष्टीचं काय? बरं, तुम्ही मग अमेरिकेसारखं द्या ना, 9 अब्जचं पॅकेज दिलं अमेरिकेने लोकांना की बाबा तुम्हाला काम धंदा नाही, तुम्हाला हे पैसे देतो. हे राज्य सरकार भिकारी, यांच्याकडे पैसे नाही, लोकांना भिकारी करायची यांची पद्धत चालू आहे. म्हणजे तुम्ही पैसे कमवू नका, आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही. म्हणजे भीक नको कुत्रावर आणि आई जेव घाली ना आणि बाप पीक मागू दे ना, अशी परिस्थिती केली लोकांची यांनी. राजू वाघमारेंना तुमचे काही मुद्दे पटत नाही. केशव उपाध्ये सुद्धा मला दिसत आहेत. मी राजू वाघमारेंची कमेंट घेऊन त्यांच्याकडे जाईन. राजू वाघमारे. नाही, कसं आहे, मला एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला, म्हणजे मला कळत नाही की संदीप देशपांडे सारखी व्यक्ती एज्युकेटेड आहे. आपण म्हणतोय की करोनाचं म्युटेशन होत राहील. ब्रिटनमध्ये लॉकडाऊन त्यांनी काढलेला, परत तिकडे लॉकडाऊन केला. इतर ठिकाणी करोना ज्या पद्धतीने पसरण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या पद्धतीने सुरक्षिततेचा उपाय करणं गरजेचं आहे. आपण महाराष्ट्रात सगळे सण आपण बंद केले, सगळे सण आपण बंद केले. याचं कारण काय होतं? मला बोलू द्या देशपांडेजी. मी तुम्हाला एक मुद्दा देतो, याच्यावर पुन्हा बोला तुम्ही. 94% ज्या कोरोनाचा रिकव्हरी रेट आहे त्या कोरोनाला का घाबरता तुम्ही लोकांना? अहो बोलू तर द्या, तुमचं आम्ही ऐकलं. मी तुम्हाला एक मुद्दा अजून देतो, याच्यावर पण बोला. आमचं तर ऐकलं. रेट 94% रिकव्हरी रेट आहे, त्या रोगाला का घाबरायचं? आपण राजू वाघमारेंचं म्हणणं ऐकूया. राजू वाघमारे, मुद्दा पूर्ण करा. अहो तुम्ही ऐकूनच घेणार नसाल तर आपण कसं बोलणार, चर्चा कशी करणार देशपांडे? मुद्दा पूर्ण करा राजू वाघमारेजी. प्रश्न असा आहे की करोनाच्या बाबतीत जेवढी काळजी तुम्ही सुरुवातीला घ्याल तेवढे पेशंट तुम्हाला नंतर कमी मिळतील. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. त्याच्यामुळे या पद्धतीच्या उपाययोजना, जिथे जास्तीत जास्त गर्दी होते त्या गोष्टी टाळणं या घडीला अगदी योग्य पाऊल आहे. आणि जे लोकांच्या भल्यासाठी आहे, बिझनेस चालले पाहिजेत, लोकांना पैसे मिळाले पाहिजेत, नक्कीच सरकारची ही भूमिका आहे. सरकारला कर्फ्यू लावून काय फायदा होणार आहे? पण लोकांची सुरक्षितता जर बघायची असेल तर ही पावलं उचलावीच लागतील ना. यामध्ये राजू वाघमारे तुम्ही म्हणताय त्यात जरी तथ्य असलं तर यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे की गर्दी फक्त रात्रीच होते असं नाही, गर्दी दिवसा पण होते. त्यासाठी सरकारचा काय ऍक्शन प्लॅन आहे? मुद्दा घेऊन मी पुन्हा येईन तुमच्याकडे. मला ठीक आहे, मी हा मुद्दा घेऊन येते तुमच्याकडे. या सणाचा जो सेलिब्रेशनचा पार्ट आहे तो नेहमी रात्रीचा असतो. क्रिसमस मध्ये रात्रीचा 12 वाजता आपला मास असतो.
चर्चमध्ये आपले ख्रिश्चन बांधव जातात, त्याच्यानंतर पार्ट्या असतात, न्यू इयर रात्री 12ला साजरं केलं जातं. हा संपूर्ण जो आठवडा असतो त्याला या मुद्दा असा आहे राजू वाघमारे, मुद्दा असा आहे, तुम्ही म्हणताय हे सगळ्या गोष्टी पटतायत, मात्र आपण या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याच्यावरती आपण गाईडलाईन्स आणत होतो, आपण काही रिस्ट्रिक्शन्स आणत होतो. सरसकट नाईट कर्फ्यू आतापर्यंत लावत नव्हतो, दिवाळीच्या काळात सुद्धा लावलेला नव्हता. मग आता का हा प्रश्न उपस्थित होतोच की दिवाळीच्या काळात नव्हता, गणपतीच्या काळामध्ये अनलॉकचे त्यावेळेला काही निर्बंध अजूनही कडक होते, त्यामुळे गणपतीपर्यंत आपण जाऊया नको, मात्र दिवाळीमध्ये तसं काही दिसलं नाही. दिवाळीतही गर्दी झालेलीच होती. आता मात्र नाईट कर्फ्यू हा कशासाठी लावला जातोय, किंवा नाईट कर्फ्यू सरकार थेट नाईट कर्फ्यू लावून कातडी बचाव धोरण आहे का? मी येईन तुमच्याकडे पुन्हा एकदा. मला केशव उपाध्यायांची एक कमेंट घ्यायची याच्यावरती. केशव उपाध्याय, सरकारला जर मी थोडंसं आपल्याला थांबवते, काही तांत्रिक अडचणीमुळे केशव उपाध्याय तुमचा आवाज पोचत नाहीये. मी ऑडिओ पुन्हा एकदा आपण चेक करून मी पुन्हा येईन आपल्याकडे. संदीप देशपांडे, अभय देशपांडे सुद्धा आहेत आपल्याकडे. देशपांडे सर, हे सगळे मुद्दे आपण जर ऐकून घेतलं तर आता नाईट कर्फ्यू सरकारने आणलाय आणि त्याच्यावरती अनेक राजकीय पक्षांच्या ह्या कमेंट्स येतात, ह्या सगळ्याकडे कसं बघायचं आपण? नम्रता, हा विषय आधी समजावून घेतला पाहिजे, कारण नाईट कर्फ्यू या शब्दाचा अर्थ आपण संचारबंदी असा सरसकट घेतोय. सरकारने 21 तारखेला जे आदेश काढले त्या आदेशामध्ये त्यांनी महापालिका आयुक्त आणि स्थानिक प्रशासनाला याचे काय रूल्स आहेत ते ठरवा याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्या महापालिकांनी ते नियम जाहीर केलेत. आता मुंबई संदर्भात सांगायचं झालं तर मुंबईमध्ये संचारबंदी नाही आहे, तर तो एका अर्थाने ती जमावबंदी आहे. म्हणजे मुंबईमध्ये 4 पेक्षा अधिक लोकांना रात्री 11 ते 6 फिरता येणार नाही, असं स्पष्टीकरण प्रशासनाकडून करण्यात आलंय. दुसरं असं आहे की दैनंदिन जे व्यवहार आहेत, जे रात्रीच्या वेळेस आता कामावून परतायचं कसं वगैरे असे जे प्रश्न निर्माण होतात तसे येणार नाहीत, कारण संचारबंदी नाहीये, जमावबंदी आहे. आणि याच्यात बंदी कशाला आहे? फक्त सेलिब्रेशनला, म्हणजे व्यवहार सुरू राहतील पण जे समारंभ किंवा सेलिब्रेशन होणार आहेत या काळामधलं त्याच्यावर निर्बंध घातलेत. आता कोरोना फक्त रात्रीच फिरतो का, दिवसा होत नाही का, हे प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे. परंतु आपण लॉकडाऊनमध्ये परत जायचं नसेल, म्हणजे व्यवहार दिवसाचेही बंद करायचे नसतील, तर ज्याला आपण रिझनेबल रिस्ट्रिक्शन म्हणतो, अशा काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतील. मग त्यामध्ये आपण रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स म्हणजे कुठले? तर व्यवहार सुरू ठेवा, सेलिब्रेशनला थोडंसं कट लावा. कारण आज आपल्याकडे वॅक्सिन आलंय, हे वॅक्सिन या नव्या स्ट्रेन्सवर चालेल की नाही या संदर्भात डॉक्टरांमध्ये संभ्रम आहे, त्याचा अजून पूर्णतः अभ्यास व्हायचा आहे. तर अशा काळामध्ये पुढचं आपण न्यू नॉर्मल जे स्वीकारलंय, या न्यू नॉर्मलमध्ये आपण एक डेडलाईन 11ची ठरवली. मग त्याच्यामुळे 11 पर्यंत होत नाही आणि 11:05ला होणार आहे का कोरोना, असा प्रश्न मला वाटतं की अव्यवहारिक होतील. एक आहे की रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स पुढचे काही काळ, मास्क असेल, हे असेल, या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. त्या दृष्टीने फक्त सेलिब्रेशनवर आणि जमावबंदी आहे, मला वाटतं की मला वाटतं प्रामुख्याने मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. त्यातून अनेक प्रश्नाची आपल्या उत्तरं मिळू शकतात. मला वाटतं सेलिब्रेशनवर सुद्धा बंदी नसेल कदाचित, मात्र जमाव करून सेलिब्रेट करण्याला बंदी असू शकते कोरोनाच्या संकट काळामध्ये. एक्झॅक्टली. पण तरी सुद्धा या स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन सरकारने द्यायला पाहिजे होत्या का, की ज्यामुळे पॅनिक सिच्युएशन क्रिएट नाही होणार? नितीन पवार, माझं म्हणणं असं आहे की कोरोना ज्यावेळेस आला त्यावेळेस लोकांमध्ये अवेअरनेस नव्हतं. बर, आता तशी परिस्थिती नाही. आता लोक बऱ्यापैकी मास्कचा वापर करतात, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर वाढलाय, लोकांमध्ये बऱ्याचपैकी प्रगल्भता आली आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला जर नियम पाळून जर करता येत असेल सेलिब्रेशन, त्याला काही हरकत नसावी असं माझं मत आहे. नाही नम्रता, फक्त हा हॉटेल पुरता विषय नाहीये किंवा क्लब पुरता. आता आपण दरवर्षी बघतो चौपाटीवर मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन होतं. आता अशा गोष्टी जर टाळायच्या असतील तर काही मला वाटतं रिझनेबल, म्हणजे आता हॉटेल व्यावसायिक काळजी घेतील, पण जिथे असे निर्बंध काळजी घेणारी व्यवस्था किंवा यंत्रणा नाहीये, अशा ठिकाणी काहीतरी निर्बंध ठेवावे लागतील की नाही? मुद्दा खरा आहे, मात्र हे निर्बंध आपल्याला पुरणार आहेत का, हा सुद्धा एक प्रश्न आहे. अशी अर्धवट सावधगिरी बाळगून आपल्याला पुरणार आहे का, की एका नव्या संकटामध्ये आपण वाटचाल करत असताना संपूर्ण सुरक्षेसाठी आपला ऍक्शन प्लॅन काय असू शकतो, हे देखील प्रश्न आहेत. छोटासा एक ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक नंतर केशव उपाध्यायांकडे सुद्धा मी जाणार आहे. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय एबीपी माझा. क्रिसमस आणि नववर्षाच्या पार्ट्या आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेता आणि ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आलेला आहे, त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. मात्र जर ही कोरोनाची परिस्थिती इतकी गंभीर असेल तर हा नाईट कर्फ्यू पुरेसा आहे का आणि मुळात नाईट कर्फ्यूची गरज आहे का? इतकी गंभीर परिस्थिती आपल्याकडे आलेली आहे का? लोक अजूनही तितके शहाणे नाही आहेत का? अनेक प्रश्न आहेत ज्याचे आपण उत्तर शोधायचा प्रयत्न करतोय. केशव उपाध्ये आपल्या सोबत आहेत. केशव उपाध्ये, सरकारचा नाईट कर्फ्यू आणि त्याच्यावरती आता मनसेने घेतलेली भूमिका, एमआयएमने घेतलेली भूमिका, आहार संघटनेची बाजू आपण ऐकलेली असेल, आपलं काय मत? असं आहे, पहिल्या दिवशीपासून भारतीय जनता पार्टीने सरकार जे पावलं उचलेल त्याला समर्थन द्यायचं सांगितलं होतं. पण दुर्दैवाने या सरकारमध्ये या प्रश्नाचं गांभीर्य अजिबात नाही. हातूरमातूर उपाययोजना करणं इतकंच आपले कायम घर बसणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले काही दिवस करत आहेत हे आपल्याला दिसतंय. अगदी उदाहरणासहित बोलू म्हणजे परवा दिवशी त्यांनी सांगितलं, फेसबुक लाईव्ह बघितलं आपण, फार मोठं फेसबुक लाईव्ह दरवेळी त्यांना आवडतं, काय बोलतात हा वेगळा, पण तरी सुद्धा त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं. त्या फेसबुक लाईव्ह मध्ये सांगितलं लॉकडाऊनची गरज नाही. आणि म्हणजे याचा अर्थ उद्धव ठाकरे यांना होत काही त्यांना अधिकारी ब्रीफिंग देत नाहीत का? म्हणजे अशी गंभीर परिस्थिती आहे. आदल्या दिवशी म्हणायचं लॉकडाऊनची गरज नाही, दुसऱ्या दिवशी म्हणायचं लॉकडाऊन रात्रीचा करण्याची घोषणा करायची. याचा अर्थ अधिकारी एकतर त्यांना ब्रीफिंग देत नाहीत, घर बसले मुख्यमंत्री आपले जे आहेत त्यांना, किंवा ते अधिकाऱ्यांशी चर्चा करून किंवा अशा प्रकारची घोषणा ते न करतात फेसबुक लाईव्ह करतात. हा त्याचं दुसरं उदाहरण आहे. तिसरं उदाहरण, मागच्या ज्यावेळी कोरोना महाराष्ट्रात पीक मध्ये होता त्यावेळी तो महाराष्ट्रात काय चाललं होतं? ठाणे, फार लांब जायला नको, मुंबई शहर ठाणे जिल्ह्यात एक मंत्री म्हणायचं लॉकडाऊन लावला पाहिजे, दुसरा मंत्री म्हणायचं लॉकडाऊन उठवला पाहिजे. पुण्यामध्ये एक जण म्हणायचं की लॉकडाऊन उठवला पाहिजे, दुसरा म्हणायचं लॉकडाऊन ठेवला पाहिजे. जर लॉकडाऊनच्या बाबतीत अनलॉकडाऊन करताना ज्या किंवा लॉकडाऊन करताना आमचं त्यातलं म्हणणं असं आहे की तुम्ही सायंटिफिकली यात धोरण आखा, नंबर 1. नंबर 2, सातत्य ठेवा. जे तुम्ही निर्णय कराल त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. काल तुम्ही सांगताय नाही करायचं, आज म्हणताय करायचं. यामध्ये ना म्हणजे कुठली दिशा कोरोनाबद्दलची हाताळण्याची राज्य सरकारची आणि आमचे कायम घरात बसणारे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांची कोणती दिशा दिसत नाही आम्हाला. आणि मग आता अचानकपणे चला रात्रीचं कर्फ्यू डाऊन करून टाकू. अरे पण त्या सगळ्या आता अनलॉकडाऊन सुरू झालंय, लोक आता बाहेर पडतायत, लोकांना विश्वासात घ्यायच्या आणि त्याविषयी तुम्ही काय सांगता की नाही आम्ही आता काही लॉकडाऊन करणार नाही, तुम्ही मोकळेपणाने सगळं करा, म्हणजे काळजी घेऊन करा. हे त्यांचं वाक्य होतं, मला माहितीये. पण या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचं धोरण दिशा दिसत नाही. हे दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं. बाकी सरकारने जर खरोखर काही चांगली पावलं उचलली तर त्याला भारतीय जनता पार्टी म्हणून नक्की आम्ही पाठिंबा देऊ. पण दुर्दैवाने ना सातत्य ना धोरण या सरकारचं दृष्टिकोन आहे. थोडक्यात तुम्ही उद्धव ठाकरेंवरती आता टीका करताय ते आम्हाला समजलं. नाईट कर्फ्यूच्या बाबतीत भाजपचं काय म्हणणं आहे? योग्य आहे की अयोग्य? नाही, मी तुम्हाला तेच सांगितलं की जर केवळ मी एका विषया नाईट कर्फ्यू म्हणजे तुमची चर्चा ही एका नाईट कर्फ्यूवर असू शकते, पण मला सरकारची गेल्या काही दिवसातली जी धोरण आहेत त्यामध्ये नाईट कर्फ्यू एक धोरण आहे त्याच्याबद्दल मी बोलतो. मी तुम्हाला तेच सांगितलं, नाईट कर्फ्यू तुम्ही तुमच्या लाईव्ह मध्ये काय सांगता? नाईट कर्फ्यूची गरज नाही अशा लोक मला येऊन सांगतात. हे वाक्य आहे माननीय उद्धव ठाकरे यांचे की आम्हाला लोक सांगतात रात्रीचं लॉकडाऊन बंद करा, पुन्हा लॉकडाऊन करायचं का? मला गरज वाटत नाही. तुम्ही म्हणजे तुम्ही ब्रीफिंगही घेऊन बसत नाही का अधिकाऱ्यांकडून? अधिकारी तुम्हाला ब्रीफिंग करत नाही, हा प्रश्न आहे. त्यामुळे राजू वाघमारेंना विचारूया आपण हा प्रश्न, त्यांनाही काही मुद्दा मांडायचा. राजू वाघमारे, मुख्यमंत्री सांगतात नाईट कर्फ्यूची गरज नाही आणि दुसऱ्याच दिवशी आयुक्त घोषणा करतात त्याची, याला काय अर्थ म्हणायचा? लोकांनी आज रिलॅक्स व्हायचं आणि उद्या परत नाईट कर्फ्यूने पॅनिक व्हायचं? राजू वाघमारे, काय मला ऐकायला नाही आला अगोदर काय म्हणाला. मुद्दा असा आहे, केशव उपाध्यायांनी सुद्धा आता तो मुद्दा उपस्थित केलेला होता की मुख्यमंत्री घोषणा करतात नाईट कर्फ्यूची गरज नाही, दुसऱ्या दिवशी आयुक्त नाईट कर्फ्यूची घोषणा करतात. म्हणजे एका दिवशी लोकांनी रिलॅक्स व्हायचं, दुसऱ्या दिवशी नाईट कर्फ्यूच्या घोषणेने पॅनिक व्हायचं, याला काय म्हणायचं? नाही, इथे महाराष्ट्रातल्या जनतेला गोंधळात टाकण्याचं काम केशव उपाध्ये आणि बीजेपी नेहमीच करत आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की लॉकडाऊनची गरज नाही, आपण काळजी घेण्यासाठी नाईट कर्फ्यू करतोय. का तर नाईट कर्फ्यू रिझनेबल रिस्ट्रिक्शन जसे देशपांडे सर म्हणाले तसे जर आता केले तर पुढच्या लॉकडाऊनची तुम्हाला गरज भासणार नाही. प्रश्न असा आहे की कोल्ह्याला द्राक्ष आंबट, त्याच्यामुळे सत्ता गेलेली आहे. आम्ही जे करतो ते आम्ही वाईट करतो. आता त्याच्यासाठी रिझनेबल दृष्टी लोकांच्या भल्यासाठी ठेवायची
हे ज्यावेळी विरोधक विसरतात आणि विरोधाला विरोध करायचा म्हणून मुख्यमंत्र्यांवर टीका करायची. अहो आजच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम आहे, मुख्यमंत्री बांधावर जातात, आमचे दौरे करतात. तुम्ही कदाचित बातम्या बघत नसाल. प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांवर टीका करायच्या आधी आपण जरा लक्ष द्या की महाराष्ट्र कसा सुरळीत आणि व्यवस्थित चाललाय. संदीप देशपांडेंना पटत नाहीये. मला बोलायचंय. केशव उपाध्ये आणि संदीप देशपांडे दोघांनाही पटत नाहीये. कारण कारण हास्यास्पद आहे जे सांगतात राजू वाघमारे मिळालेली नाही, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांवर टीका कशी करायची, मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक धोरणाला आपण कसा करायचा याच्यापेक्षा भाजप आणि उपाध्यायांना काही कळतच नाही. किंबहुना इथे जाहीर असं करून घेऊ नका वाघमारे करताना अहो आमच्या योजना तर बघा आम्ही काय करतोय ते. कुठली योजना सांगा बरं, एक योजना सांगा. राजू वाघमारे महाराष्ट्रातल्या काँग्रेसने विचार कसली योजना सांगा. महाराष्ट्र सरकारची एक योजना सांगा. महाराष्ट्र सरकारने काय लोकांना मदत पॅकेज काही दिलं का? नाही दिलं. वेगळ्या समाजाची लोक अडचण केली होती, त्यांना काही त्यांनी मागितलं. शेतकऱ्यांना मदत केली का? नाही केली. महाराष्ट्र सरकारने काहीच केलं नाही. काँग्रेस तर सांगताय सोनिया गांधींचं राजू वाघमारे माझा एक साधा प्रश्न आहे. राजू वाघमारे माझा एक साधा प्रश्न आहे, अगदी साधा सोपा प्रश्न मी तुम्हाला विचारते. आता काही हॉटेल्स आणि काही रेस्टॉरंट्स आहेत. राजू वाघमारे एक साधा प्रश्न आहे माझा. काही हॉटेल्स काही रेस्टॉरंट्स यांनी आता जाहिराती करायला सुरुवात केली आहे. जी पार्टी ज्यांची 9-9:30ला या आधी सुरुवात व्हायची, ज्यावेळेला कोरोना नव्हता त्यावेळेला, ती पार्टी आता 6 वाजल्यापासूनच सुरू होणार आहे आणि ती पार्टी त्यांची 11 वाजता संपेल. न्यू नॉर्मल म्हणूया आपण याला. पण म्हणजे 6 ते 11 मध्ये कोरोनाचा स्प्रेड होणार नाहीये का? त्या पार्टीमध्ये जमाव एकत्र येणार नाहीये का? 11 नंतर जमावबंदी आहे, सगळे आपापल्या घरी निघून जातील. त्या आधी होणाऱ्या जमावाचं काय, त्याच्याबद्दल आपण विचार केलाय का? त्यासाठी काही ऍक्शन प्लॅन आहे का? राजू वाघमारे, त्याच्यासाठी 144 कलम लागू आहे. जमावबंदी करू नका हे सांगण्यात आलंय. 11 नंतर आहे ते. 11 ते सकाळी 6. 11 ते सकाळी 6 या वेळेत ते लागू आहे. सोशल डिस्टन्सिंगनी रेस्टॉरंट मध्ये कोणत्या प्रकारे रात्री करता. एक्झॅक्टली, ते रात्री करता आलं असतं. याच्या गाईडलाईन रेस्टॉरंटला दिलेल्या आहेत. मला काही कळत नाही की याच्या गाईडलाईन लोकांना दिलेल्या आहेत की एका रेस्टॉरंट मध्ये किती लोक आले पाहिजे, कशा सीट तुम्ही मोकळ्या ठेवल्या पाहिजे. त्या गाईडलाईन अर्थ नाहीये. व्यावसायिक लोकांना राजू प्रवेश देणार असतील आणि त्याच्याप्रमाणे जर वागणार असतील तर हे न्यू नॉर्मल आहे. आणि त्या गाईडलाईनचं पालन जर रेस्टॉरंटवाल्यांनी केलं तर त्याला तुम्हाला मुभा दिली पाहिजे. तुम्ही एका बाजूला म्हणताय रेस्टॉरंटचा धंदा जातोय, त्यांनी जर गाईडलाईन प्रमाणे जर पार्टी अरेंज केली असेल तर तिला बंदी कशाला करायची? अजूनही मुद्द्याचं उत्तर राजू वाघमारे तुम्ही दिलेलंच नाहीये. 6 ते 11 मध्ये होणारी पार्टी आणि 11 नंतर होणारी पार्टी ह्याच्यामध्ये सगळीकडे जर कोरोनाचा स्प्रेड व्हायचा असेल तर सगळीकडे होणार आहे. जर नियम पाळून काही गोष्टी केल्या तर आपण हे सगळंच आनंद पण घेऊ शकतो आणि नियंत्रणात पण ठेवू शकतो कोरोनाच्या स्प्रेडवरती. मग हा नियम जनतेला पॅनिक करायची गरज आहे का? हा प्रश्न अजूनही कायम राहतो. एक छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर आपण या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करणार आहोत. संदीप देशपांडे नाही काही बोलायचंय. छोटासा ब्रेक, लगेचच परत भेटूया. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय एबीपी माझा. राज्य सरकारनं नाईट कर्फ्यूचा निर्णय घेतला, त्याच्यावरती आता विविध स्तरातनं प्रतिक्रिया येत आहेत आणि त्याबद्दल आपण चर्चा करतोय. संदीप देशपांडे ब्रेकपूर्वी राजू वाघमारे म्हणत होते की एवढा चांगला निर्णय जर जनतेच्या हिताचा आम्ही घेतो तर एवढी खळखळ का होतीये मग त्याच्याबद्दल? मला राजू वाघमारेंबद्दल पूर्णपणे सहानुभूती आहे. एक तर काँग्रेसचा विचाराचा काही संबंध नाही या गोष्टींशी. ज्या काय चुका आणि ज्या का हे जे मूर्खपणा चालू हा करतात शिवसेनेवाले. आणि बिचारा आमच्या राजू वाघमारेंना, माझे मित्र आहेत ते, त्यांना इथे येऊन टी व्हीवर त्यांची बाजू घ्यावी लागते जी त्यांना स्वतःच्या मनाला पटत नाही. ती आहे की नाही राजू? तर मुळात विषय असा आहे की ज्याला आपण म्हणतोय की कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला, तो अजून ब्रिटनमध्येही प्रूव्ह झालेला नाही. त्याच्या आधीच आमचे सगळे घाबरटराव घरात बसून राहिलेले आहेत, म्हणजे गेले वर्षभर होते आणि आताही परत राहिलेले आहेत. मुळात विषय असा आहे की कोरोनाचं एक म्युटेशन झालं. तर हे समोर डॉक्टर आमचे राजू वाघमारे बसले, त्यांनाही माहिती आहे की व्हायरस दरवेळेला म्युटंट होतो. म्हणून तुम्ही आयुष्यभर लॉकडाऊन आणि कर्फ्यू लावत राहणार आहात का लोकांना?
लोकांना ह्याच्यामधनं दिलासा पाहिजे आणि आता लोकांची भीती कोरोनाची जवळजवळ संपलेली आहे. तुम्ही प्रिकॉशन घ्यायला सांगा ना. रात्री 1 वाजेपर्यंत सांगा, 2 वाजेपर्यंत सांगा, तुमचे ज्या काय प्रिकॉशन्स आहेत, ज्या काय गाईडलाईन्स आहेत ते ठेवा. हा काय मूर्खपणा. आता आज लावलाय कर्फ्यू, उद्या म्हणतील नाही ना अजून 1-2 पेशंट सापडू दे, समजा कोरोनाचे कुठले सापडले तर डायरेक्ट मग लॉकडाऊन. असं सरकार चालू शकत नाही, असं दैनंदिन व्यवहार चालू शकत नाही. राजू वाघमारेंना पटत नाही. आणि ब्रिटनमध्ये ऐका, राजू वाघमारे ऐका मी काय बोलतो ते ऐका जरा पहिले आणि मग उत्तर द्या. ब्रिटनमध्ये सुद्धा लेबर पार्टीनी हा आरोप केलेला आहे की ब्रेक्झिट वरनं लक्ष हटवण्यासाठी तिथल्या पंतप्रधानांनी या प्रकारचा निर्णय घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये खरं किती खोटं किती मला माहिती आहे, पण तिथल्या विरोधी पक्षाचा हा आरोप आहे. मला तर असा डाऊट येतोय की ह्या सरकारचा जो हा नाकर्तेपणा आहे की लोकांनी हे प्रश्न विचारू नयेत आम्हाला, याच्यासाठी ही भीती नाही निर्माण केली जाते. कारण कोरोनाचा विषय आता हेल्थवर राहिला नसून तो राजकीय विषय झालाय. आपल्याला त्रास होतोय लावा कर्फ्यू, आपल्याला त्रास होतोय लावा कर्फ्यू. राजू वाघमारेंना पटत नाही. राजू वाघमारे पटतंय त्यांना, पण त्यांना ते आता चॅनलवर मान्य नाही करणार ते. नम्रता एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या. करोना हा पेंडेमिक म्हणून जाहीर झाल्यानंतर केंद्र सरकारचं ICMR हे याच्यावर पूर्णपणे निर्णय घेत असतं. गाईडलाईन केंद्र सरकारकडून येतात आणि त्याच्याप्रमाणे राज्य सरकारला सांगितलं जातं की या गाईडलाईन मध्ये तुम्हाला तुम्ही घ्या. लक्षात घ्या की राजू वाघमारे मी थेट प्रश्न तुम्हाला विचारते. खोटं बोलू नका. बोला. राजू वाघमारे मी थेट प्रश्न तुम्हाला विचारते. ICMRच्या गाईडलाईन्स येतात, केंद्र सरकार आपण कशी मोडस ऑपरंडी राहिलेली आहे ती आपण बघितलेली आहे पहिल्यापासून. मुद्दा असा आहे, जो प्रश्न आपण आत्ता विचार करतोय की रात्रीच्या वेळेला हे सेलिब्रेशन होत असतं, त्याच्यावरती नियंत्रण करण्यासाठी हा नाईट कर्फ्यू आणला. मान्य. बेसिकली 8 ते 12 ज्या काय पार्ट्या होणार होत्या त्याच्यासाठी आपण 11 वाजताच थांबवलेले आहेत हे प्रकार, जेणेकरून 12 वाजता जी काय गर्दी, केऑस आणि त्याच्यामधनं मास स्प्रेडिंग व्हायची जी भीती आहे त्याच्यावरती आपण एक क्षण आपण हे मान्य करूया, त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा नाईट कर्फ्यू आणला. पण जर पार्ट्या जर न्यू नॉर्मल प्रमाणे पार्ट्यांचा वेळच जर वर सरकली आणि 6 ते 11 जर कोणी पार्ट्या केल्या तर 11 वाजता जी काही झुंबड उडेल किंवा 6 ते 11 मध्ये जो काही केऑस तशाच प्रकारचा होण्याची शक्यता आहे त्याच्यावर कोणाचं नियंत्रण आहे? कारण संचारबंदीचे नियम हे 11 ते 6 पर्यंत लागू आहेत. याच्याबद्दल काय? नाही. शासनाने जाहीर केलेलं आहे की क्लब्स मध्ये, हॉटेल्स मध्ये ज्या सुरुवातीच्या कोरोनाच्या गाईडलाईन प्रमाणे तुम्हाला प्रवेश द्यायचा आहे तेवढेच लोक आतमध्ये पाहिजेत आणि त्याच गाईडलाईन खाली तुम्हाला काम करायचंय. म्हणजे त्या गाईडलाईन कायम आहेत 11 वाजेपर्यंत. त्या गाईडलाईन्स आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. माझा मुद्दा असा आहे राजू वाघमारे आता याच्या पुढचा की याच गाईडलाईन्स काटेकोरपणे त्याचं पालन करायचं हे आपल्याला रात्री 12 पर्यंत नसतं का कंटिन्यू करता आलं? रस्त्यावर 11 नंतर 12 नंतर जाहीर झाल्यानंतर हजारो लाखो लोक जेव्हा एकत्र येतात ते बाहेर फिरायला जातात, त्याच्या संपर्कात कोरोना पसरण्याचा धोका आहे. त्याचं नियंत्रण तुम्ही कसं करणार? तुमच्या गाईडलाईन केशव उपाध्ये मी येते आपल्याकडे. प्रशासन त्याच्याप्रमाणे रेस्टॉरंट चालू पण 30% लोक होते रेस्टॉरंट मध्ये, लोक जायचेच नाही रेस्टॉरंट मध्ये, त्यांना काम करायला सांगणार आहे. मग त्याच्यामुळे तिथे झुंबड उडण्याचा प्रश्न येत नाही. झुंबड ज्या ठिकाणी उडू शकते 12 नंतर तिथे न्यू इयर नंतर लोक बाहेर पडून गाड्या काढून बाहेर रस्त्यावर फिरून एकत्र लहान मुलं त्यांना घेऊन एकत्र येऊन जे सेलिब्रेशन आहे ते सेलिब्रेशन कुठेतरी जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्हाला आता प्रिव्हेन्शन करावंच लागेल. ठीक आहे. केशव उपाध्यायांना काही मुद्दा मांडायचा आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला राजू वाघमारे. माझ्याकडे वेळेची मर्यादा आहे. केशव उपाध्ये आणि प्रत्येक गोष्टीला महाविकास आघाडीवर टीका करणार असाल. राजू वाघमारे तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. माझ्याकडे वेळेची मर्यादा आहे. मला पॅनलवरच्या इतरांकडे कमेंट घ्यायला जायचंय. केशव उपाध्ये. राजू वाघमाऱ्यांची दयनीय अवस्था आणि तर्कशून्य आतापर्यंत ऐकली. मग काय त्यांचं म्हणणं आहे 12 वाजता जे नसतात जी 12 नसणार लोक आहेत ती 9 वाजता नसतील लोक, त्यावेळी तुम्ही काय करणार आहात? त्यावेळी मोठ्या संख्येने लोक
त्याच्या आधी जातच नाही तो. उपाध्यायची उगाच लोकांमध्ये खोटं बोलू नका. 7 वाजता कोण न्यू इयर साजरा करायला. राजू वाघमारे त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेऊया. केशव उपाध्यायांचं आपण म्हणणं ऐकून घेऊया. राजू वाघमारे, केशव उपाध्ये बोला. केशव उपाध्ये, मी थोडंसं थांबवते. काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये. मी अभय देशपांडेंकडे जाईन. देशपांडे सर, मुद्दा हाच आहे. आता संदीप देशपांडेंनी पण तोच मुद्दा उपस्थित केला की ज्या गाईडलाईन्स आपण 11 वाजेपर्यंत पाळणार आहोत त्याच गाईडलाईन आपण 12 पर्यंत किंवा 1 पर्यंत पाळू शकलो नसतो का? जे 11 वाजेपर्यंत जे रिस्ट्रिक्शन्स किंवा जी काही कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण उपाययोजना करतोय ते आपण 2 तास आणखी वाढवू शकलो नसतो का? रस्त्यावरती फिरणाऱ्यांवरती, जसं आता हे म्हणाले की रस्त्यावरती फिरणाऱ्यांवरती आपण बंदी घालणं हे एक वेगळी गोष्ट आहे, मात्र सरसकट नाईट कर्फ्यू लावणं, रेस्टॉरंट आणि इतर गोष्टींवर बंदी आणणं हे किती अर्धवट उपाययोजना कधी होतील नम्रता? जे अर्धवट उपाययोजना होतील त्या फक्त रस्त्यावर. आता तुम्ही म्हणाल उद्या की फक्त रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर बंदी घातली तर हॉटेलमधले लोक वेगळे आहेत का? मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंवर आधीच तर नाईट लाईफचे प्रायोजक असल्याचे पुरस्कर्ते असल्यासारखा आरोप होतो. आता त्यांनी नाईट लाईफवर रिस्ट्रिक्शन आणले, त्याच्याबद्दल टीका आहे. एक लक्षात घ्या, आता म्हणजे कोरोना फक्त रात्रीच होतो का? आता संसदेचं अधिवेशन आपण स्थगित कशामुळे केलं? कोरोनामुळेच केलं ना स्थगित. म्हणजे आता निवडणुका चालू आहेत बंगालमध्ये, कोरोनाचं इकडे अधिवेशन स्थगित केलं. महाराष्ट्रातलं अधिवेशन इथल्या सरकारने 2 दिवस घेतलं. संदीपजीच्या एका मताशी मी सहमत आहे की आता कोरोना हा राजकारणाचा अधिक विषय झालाय. ते निश्चित आहे, आरोप प्रत्यारोप ते सुरू राहतील. पण मला वाटतं की या दृष्टीने आज लंडनमध्ये 3ऱ्यांदा लॉकडाऊन करावं लागतंय. तर याच्या संदर्भात काही रिझनेबल रिस्ट्रिक्शन हा शब्द मी का वापरला की आता 24/7 जे आपल्याला सवय आहे ती 24/7ची सवय काही प्रमाणात तरी हे करावी लागेल. आता ती 11ची वेळ 12 का नाही, 12ची 1 का नाही? एक डिसेंट टाइम त्यांनी ठरवला की हा काळ जो आहे लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडू शकतात, त्याला थोडंसं नियंत्रण आणायचं असेल तर त्याला वेळेची मर्यादा ही ठेवावी. तर मला वाटतं याच्यात काही अव्यावहारिक निर्णय आहे. एक निश्चित आहे की आज रेस्टॉरंट इंडस्ट्री असेल किंवा बाकीच्या सगळ्या अडचणीच्या काळातून जात आहेत. सरकारने काल त्यांना त्यांच्या परवाना शुल्कामध्ये सवलतही दिली त्याच्यामुळे. परंतु हे सगळं नॉर्मल होतानाच याचा उद्रेक होणार नाही ना कुणा, याच्यासाठी काही थोडी काळजी पुढचा काही काळ तरी घ्यावी लागणार आहे आणि त्या दृष्टीने मला वाटतं याच्याकडे पाहिलं पाहिजे. या तत्वावर आपल्याला चालायला पाहिजे. प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. लोकांना पैसे कोण देणार आहे हे सांगा ना राजू. मगाचपासून प्रिव्हेन्शन बोलताय, पैसे कोण देणार? शाळेच्या फिया कोण भरणार? लोक काम करणार, त्याचे पैसे कोण देणार? याच्याबद्दल सरकार बोलणार आहे की नाही? कोण पैसे देणार? आमच्या शाळेच्या फिया कुठल्या भरणार? आम्ही जेवणार काय? आम्ही खाणार काय? तुम्ही हॉटेलमध्ये काम करणार वेटरचा पगार नाही झाला तर सरकार काय करणार आहे? या गोष्टीची उत्तर देणार की नाही? सगळ्या पाळतोय त्याच्याप्रमाणे उद्योगधंदे आपण सुरू केलेले आहेत. सुरू करावे लागतील. आपण यामध्ये हॉटेल रेस्टॉरंट नाही, संदीप देशपांडे, यामध्ये हॉटेल रेस्टॉरंट यांचा सुद्धा एक मोठा शेअर आहे, त्यांचं सुद्धा एक मत असणार आहे याच्यामध्ये. नितीन पवारजी, यामध्ये मुद्दा असा आहे की गेले 1-2-3 दिवस चर्चा आहे की काही हॉटेल्सने आता जाहिराती करायला सुरुवात केली की पार्टीच्या वेळा त्यांनी प्रीपोन केलेल्या आहेत की न्यू इयरचा काउंटडाऊन जो 12 वाजता व्हायचा तो आता कदाचित 10:30 वाजताच घेतला जाईल, न्यू नॉर्मल या हॅशटॅग खाली कदाचित. तर या सगळ्यामध्ये एक बिझनेसवरती तुमचा परिणाम होणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये हे इतके दिवस कोरोनाने हिरावलंय, आणखीन 4 दिवस असं म्हणून आपण ते सोडून देऊ शकतो. मात्र या सगळ्याकडे एक व्यापक दृष्टिकोनातनं पाहताना आपण यामधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करायला हवे असं नाही वाटत तुम्हाला? नक्कीच. मला असं म्हणायचं वाटतं, आहार ही संघटना आहे ती शासनाच्या नियमांना बांधील उद्योगधंदा करणाऱ्या रेस्टॉरंट आणि हॉटेलची संघटना आहे. जर आम्ही शासनाचे नियम पाळून पूर्वीप्रमाणे 5 वाजेपर्यंत नाही पण 1:30 वाजेपर्यंत तरी परमिशन मिळालं आणि उद्योगधंदे व्यवसाय आणि लोकांचं सेलिब्रेशन व्यवस्थित झालं तर काही हरकत नसावी असं माझं मत आहे. बरं, संदीप देशपांडे, या सगळ्यामध्ये आता सरकारने
राजू वाघमारेंना काही मुद्दा मांडायचा. राजू वाघमारे. नम्रताजी, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, पण ते या 25 डिसेंबर ते न्यू इयर या काळामध्ये रात्री सगळ्यात जास्त व्यवहार होतात. रात्रीच्या पार्ट्या, न्यू इयरची पार्टी 12 नंतर होणार. मग त्याच्यासाठी अगोदर आपण 1:30 वाजेपर्यंत केलं तर तेवढेच लोक बाहेर येणार. त्याला तुम्ही अटकाव कसा करणार? म्हणून सरकारने 11 पर्यंतचा टाइम ठेवलेला आहे. बर, संदीप देशपांडे, वाइंड अप कमेंट. नाही, अगदी मी सांगतो नम्रता की हा जो भाग आहे ना, हा राजकारणाचा झालाय. हा नुसता 5 दिवस बंद ठेवलाय म्हणून हा राग नाहीये, हा पूर्ण वर्षभराचा राग आहे. आणि आता काय झालंय, लॉकडाऊन आणि कर्फ्यू याचा वापर आपलं अपयश लपवण्यासाठी म्हणून जो सरकार वापरायला लागलं ना, त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. म्हणजे म्हातारी मेल्याचं दुःख नाही, हा काळ चुकवतोय. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ चुकवतोय. तुमचं अपयश लपवायला तुमच्याबद्दल लोकांनी बोलू नये म्हणून या प्रकारची भीती जर तुम्ही लोकांना घालत असाल तर ते मान्य केलं जाणार नाही. चांगल्या पद्धतीने काम करतंय, अजिबात नाही. तुम्ही लोकांची समस्या समजून घेत नाही. महाराष्ट्र तुम्ही तुमच्या मार्गावर आपण नेतोय. आज लोकांची काय हालत झाली आहे, त्यांनी आपले कुठं भरायचे, त्यांनी शाळेच्या फी कुठं भरायच्या, याच्याबद्दल एक चकारचंद तुमचे मुख्यमंत्री बोलत नाही. भाजप देणार आहे का त्याचं उत्तर? मी तुम्हाला काय प्रश्न विचारला? माझी वेळ संपत आलेली आहे. हा अनएंडिंग टॉपिक आहे, म्हणजे ह्याला पूर्णविराम कदाचित कधीच लागू शकणार नाही, कारण यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्याचा विचार आपल्याला करायला लागेल. ज्याप्रमाणे आपल्याला कोरोनाची भीती आहे, त्याचप्रमाणे पोट कसं भरायचं हा सुद्धा मुद्दा अनेकांच्या समोर आहे. अर्थात मास्कने तोंड झाकता येतं, ते बंद करता येत नाही. त्यामुळे एखादा निर्णय झाला की त्याच्यावरती राजकारण होणार हे तितकंच नक्की आहे. मात्र त्याचबरोबर कोरोना पूर्णपणे गेलेला नाहीये. कोरोना सोबत राहायला शिकायचं असे पंतप्रधान सांगतायत, मुख्यमंत्री सुद्धा सांगतायत. कोरोना सोबत राहायचं म्हणजे स्वतःवरती निर्बंध लादून घ्यायचे का, स्वतःला रिस्ट्रिक्ट करायचंय का, तर असं अजिबात नाहीये. मात्र सावधगिरी आपल्याला नक्कीच बाळगायला लागणार आहे. काही कटू निर्णय हे कदाचित घ्यावे लागतील. मात्र जसं आता संदीप देशपांडे म्हणाले की म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, काळ सोकावता कामा नये. आपण एक पाऊल मागे घेताना आपल्याला पुढे 2 पावलं टाकायची आहेत, याचा विसर पडता कामा नये, हेच या ठिकाणी सांगावंसं वाटतं. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्या मान्यवरांचे आभार. माझा विशेषमध्ये इथंच थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.